नमस्कार मंडळी, आज आपलं भाकरीचं बेत आहे आणि आज तुमच्या संगतीला एक गोष्ट पण करणार आहोत जे पण लग्नाच्या आधीची आहे। जेव्हा आई म्हणायची की स्वयंपाक शिकून घ्या तेव्हा आपल्याला वाटायचं की काय शिकायचं आहे आता, नंतर तर आम्हाला हेच करायचं म्हणून आपण इकडे तिकडे करायचो आणि पुढे चालून जायचो। जेव्हा माझं लग्न झालं जॉईंट फॅमिलीमध्ये, आणि जॉईंट फॅमिलीमधल्यावर तुम्हाला माहितीच आहे 15 ते 20 माणसं असतात आणि त्या 15 ते 20 माणसाच्या मध्ये किती सारा स्वयंपाक लागते तुम्हाला माहितीच आहे। माझ्या घरामध्ये 20 माणसं होती आणि 20 माणसाचं जेवण म्हटल्यावर तर चुलीपाशी बसल्यावर 1.5 ते 2 तास तिथेच बसून राहायचं आणि बनवत राहायचं, तरी बी त्यांना कमीच पडायचं। कारण 20 माणसाचं जेवण आणि सगळे शेतामध्ये कामं करणारे माणसं म्हटल्यावर एका माणसाची 2, 3, 4 भाकऱ्या धरून घ्यायची। आता सगळे लोक कमी खातात, पण जेव्हा आधी शेतामध्ये लोक कामाला जायचे ना, एक माणसाची आम्ही 3 भाकऱ्या द्यायचो। कारण माझ्या भाकऱ्या खूप पातळ व्हायची आणि थापून करायचो, कारण मला हातावर भाकऱ्या जमत नव्हते। तुम्ही हातावरच्या भाकऱ्या कधी खाल्ले का मला नक्की कमेंटमध्ये सांगा। कारण गावाकडचे लोक जास्तीत जास्त ज्वारीची भाकऱ्या हातावर करतात, चपात्या पण हातावर